नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सौमित्र आणि अवंतिकाला भेटून जानकी ऋषिकेश घरी येतात. तर नानांना ऐश्वर्याने हे सांगितलेलेच असते, म्हणून नाना भयंकर चिडतात आणि म्हणतात, अजून काय सांगायचे बाकी आहे? तुम्ही न सांगता सौमित्रला भेटण्यासाठी गेला होतात, यातच सर्व काही आले ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघा नाना, हे सर्व मी तुम्हाला आल्यानंतर सांगणारच होतो. ऐकून नाना हे भयंकर चिडतात आणि ऋषिकेशला म्हणतात की शंकाच वाटली होती आणि त्याचा आता काय संबंध राहिला, तरी सुद्धा तुम्ही मला न सांगता त्याला भेटायला गेलात. तेव्हा सुमित्रा म्हणते की आहो जरा शांत व्हा आणि ऋषिकेशला विचारते की अरे ऋषिकेश, सौमित्र कसं आहे, बरा आहे ना तो? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो आई, तो आता बरा आहे. आणि सौमित्र लग्न करतो हे जेव्हा सांगतो तर घरातील सर्वांना तर धक्काच बसतो, परंतु ऐश्वर्याला खूपच जास्त. लगेच ऋषिकेश म्हणतो की आई, त्याने आपल्याला लग्नाचे आमंत्रण सुद्धा दिले. तेव्हा नाना उठतात आणि काय, त्याने आपल्याला लग्नाचे आमंत्रण दिले? लाज कशी वाटली नाही त्याला लग्नाचे आमंत्रण असे द्यायला? आणि खबरदार कोणी त्याच्या लग्नाला गेले तर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की या घरातून कोणीही त्याच्या लग्नासाठी नाही जाणार. तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो असे काय करता? तर नाना म्हणतात की हे बघ सुमित्रा, तू जर त्याच्या लग्नाला गेली तर या घरामध्ये तू सुद्धा यापुढे पाऊल ठेवायचे नाही. ते ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो आणि नाना लगेच आतमध्ये रागाने निघून जातात. तर ऐश्वर्या मात्र हे सर्व बघून खूपच खुश होते आणि ए हुईना बात असे मनाशी म्हणते. तर जानकीच्या लक्षात येते की हे सर्व ह्या ऐश्वर्याने सांगितले असणार, म्हणून ती रागाने ऐश्वर्याकडे बघत असते. त्यानंतर ऐश्वर्या रूम मध्ये येते आणि तिला तर खूप भूक लागलेली असते, म्हणून ती इकडे तिकडे एऱ्याझाऱ्या मारत असते की काय करू आता, भूक तर खूपच लागली. तेवढ्यात सारंग आतमध्ये येतो आणि काय झाले असे विचारतो. तर ऐश्वर्या त्यावरच ओरडते, काय झाले सांगा ना? तर ऐश्वर्या रागाने काही नाही असे म्हणते. तर सारंग तिला विचारण्याचा प्रयत्न करतच असतो. सारंग म्हणतो की अहो पहा ना, तुमचं तोंड किती सुकले ते. आणि ऐश्वर्या लगेच सारंगकडे बघत म्हणते की एवढा छोटासा चेंज माझ्या चेहऱ्यावरचा तुम्हाला कळतो का? तेव्हा सारंग हसून म्हणतो की हो, मग आपल्या जवळच्या माणसाच्या चेहऱ्यावरचा भाव जरा जरी बदलला तर कळतेच ना. मग सांगा ना काय झाले ते? तेव्हा ऐश्वर्या उठते आणि मला भूक लागली, सहन होत नाही, मी काय करू ते? तर सारंग हसून म्हणतो की अहो एवढेच ना, तुम्ही चिडचिड करू नका, मस्त जाऊ आणि दोघे खाली जीव. आणि एक काम करा, तुम्ही येथेच थांबा, मी आपल्यासाठी ताट वाढून घेऊन येतो. तुम्ही काळजी करू नका, मी आत्ता जातो आणि ताट घेऊन येतो. तर सारंग जायला निघतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की थांबा, नका तुम्ही खाली जाऊ, मगाशी काय झाले हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्या सर्व प्रकरणामुळे कोणीही जेवलेले नाही. सौमित्र लग्न करतो ह्या सर्व न्यूजमुळे सर्वजण टेन्शन मध्ये आहेत आणि आपण जर इथे असे जेवत बसलो तर ते वाईट वाटेल, बरे दिसत नाही, म्हणून नको. तेव्हा सारंग म्हणतो की हो बरोबर तर आहे, तुम्हाला भूक लागली मग काय करणार? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आपण एक काम करू, आपण बाहेर जाऊयात आणि काहीतरी खाऊन येऊ, म्हणजे तुम्ही आणि मी डिनर डेटवर. तेव्हा सारंग म्हणतो की काय डेटवर? ऐश्वर्या विचारते की का, आपण जाऊ शकत नाही का? डेट वगैरे माहोल तुम्हाला चालत नाही का? सारंग लगेच खुश होऊन म्हणतो की अहो चालेल ना, मी कधी गेलेलो नाही, पण दादा बहिणी मात्र जातात, आज तुम्ही आणि मी डेटवर जाऊयात. म्हणून सारंग खूप खुश होऊन मागे सरकायला लागतो आणि खाली पडणार तोच लगेच त्याला ऐश्वर्या धरते आणि एकमेकांचे हात एकमेकांच्या हातात असतात. तर ऐश्वर्या म्हणते की सावकाश सारंग, तुम्ही ठीक तर आहात ना? तुम्हाला कुठे लागले तर नाही ना? तर सारंग एकटक ऐश्वर्याकडेच पाहत असतो आणि त्या हाताकडे खुश होऊन म्हणतो की जाऊयात, तुमच्या आवडत्या हॉटेलमध्ये जाऊयात, मी तुम्हाला घेऊन जातो, असे खुश होऊन म्हणत असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की चला जाऊयात, म्हणून दोघे निघून जातात. त्यानंतर इकडे अवंतिका आणि सौमित्र सुद्धा त्याच हॉटेलमध्ये आलेले असतात. तेव्हा अवंतिका सौमित्राला म्हणते की अरे खरंच मला खूप छान वाटते, इतक्या दिवसातून आपण मोकळा श्वास घेतो. तर सौमित्र म्हणतो की हो खरंच, कशातून आपण गेलोय? तेव्हा अवंतिका म्हणते की हो, विचार केला तरी माझ्या अंगाला काटे येतात आणि थांब जरा मी फ्रेश होऊन येते. म्हणून अवंतिका जाते. तर सौमित्र विचार करतो की अजून सुद्धा माझा फायनली विश्वास बसत नाही की मी अवंतिका बरोबर आहे म्हणून. आणि तेवढ्याच सौमित्राला त्याला जेव्हा त्या अंगावर चादर टाकून किडनॅप केले होते आणि ऐश्वर्या त्याच्यासोबत जे काही वागलेले असते ते सर्व क्षण आठवतात, म्हणून त्याला टेन्शन
टेन्शन येते आणि तेवढ्यात वेटर त्याच्याजवळ येतो आणि ऑर्डर विचारतो। त्यानंतर अवंतिका फ्रेश होऊन येते आणि विचारते की काय रे सोमी, लक्ष कुठे आहे? तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं विचार करतो की लग्नाला आपल्या घरातील सर्वजण येतील की नाही। नानांची माहिती नाही पण निदान आई तरी येईल ना ग। आणि खरंच आमची मोठी फॅमिली आहे, इतके वर्ष आम्ही एकत्र काढलेत, कुठलीही गोष्ट असेल तर आम्ही एकत्र करतो, रोजचे जेवण सुद्धा किंवा मोठा सणवार जरी असला तरी। आणि आता तर आपले लग्न आहे। तेव्हा अवंतिका म्हणते की खरंच सॉरी। तर सौमित्र म्हणतो की अगं अवंतिका तू कशाला सॉरी म्हणतेस? अवंतिका म्हणते की अरे हे सर्व माझ्यामुळेच होते, मी रागवले भांडले म्हणून हे सर्व, म्हणून अवंतिका स्वतःला गिल्टी फील करते। तर सौमित्र म्हणतो की अगं चूक तुझी नाही, चूक माझी सुद्धा आहे आणि जाऊन दे, आपण कशाला या विषयावर विचार करतो, आपण या सर्वांना मात करून एकमेकांसोबत तर आहोत ना। त्यानंतर इकडे नाना हे खूप टेन्शन मध्ये बसलेले असतात। तर जानकी त्यांच्यासाठी ताट करून घेऊन येते आणि नाना हे काय, जेवण करून घ्या, बीपीच्या गोळ्या सुद्धा तुम्हाला घ्यायच्या आहेत, तुम्ही जर त्या घेतल्या नाही तर तुम्हाला त्रास होईल। तेव्हा मात्र नाना हे आपल्या हाताने ताट बाजूला करतात। तेव्हा जानकी म्हणते की नाना असे काय करता, आणि म्हणते की नाना मला माहिती आहे की आमचे सुद्धा चुकले आणि सॉरी, पण आमचा राग तुम्ही जेवणावर नका काढू असे सुद्धा म्हणते। थोडस तरी खाऊन घ्या प्लीज, म्हणजे तुम्हाला गोळ्या घेता येईल, म्हणून ती पुन्हा जेवणाचे ताट नानांसमोर धरते। परंतु नाना मात्र पुन्हा आपल्या हाताने ते ताट बाजूला करतात आणि उठून निघून जातात। तेव्हा जानकी विचार करते की नाना कसे समजावू तुम्हाला, सौमित्र भाऊजींचे सुद्धा लग्न आहे, त्यांची इच्छा आहे की तुम्ही आणि आई दोघांनी त्यांच्या लग्नाला यावे, त्यांना आशीर्वाद देवा, पण तर तुम्ही तर इतके रागावलेत, मला नाही वाटत की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही तयार होता। आणि आईंना तर या लग्नाला कसे घेऊन जायचे, म्हणून जानकीला सुद्धा टेन्शन येते। त्यानंतर इकडे सारंग आणि ऐश्वर्या सुद्धा त्याच हॉटेलमध्ये येतात। तर सारंग म्हणतो की मी लगेच, माझं पॉकेट हे गाडीमध्येच राहिले, मी घेऊन येतो। ऐश्वर्या म्हणते की नो प्रॉब्लेम, तुम्ही जा आणि घेऊन या, तोपर्यंत मी इथेच थांबते। आणि तेवढ्याच समोर ऐश्वर्याला अवंतिका आणि सौमित्र दिसतात, एकमेकांना ते घास भरवत असतात। तर लगेच ऐश्वर्या ही सौमित्र आणि त्यांच्याजवळ येते आणि म्हणते की अच्छा, म्हणजे मला दिलेले प्रॉमिस तू विसरलास आणि या मुलीशी लग्न करायला निघालास। तेव्हा सौमित्र म्हणतो की हे बघ, जे झाले ते झाले, मी तुझी माफी सुद्धा मागितली, त्यामुळे परिस्थिती सुद्धा आता बदलली आणि तू सुद्धा जे काही केले ना ते सुद्धा। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, मी काहीच केलेले नाही, जे काही केले ते तू केलेस, हिच्यावर प्रेम असताना सुद्धा तू लग्नाला मला होकार दिला, अरे तू मला आवडायला लागला होता, मी तुझ्याबद्दल काहीतरी विचार करत होते, ऐन लग्नाच्या वेळेस तू पळून गेला, तुला साधे भेटायला सुद्धा यावेसे वाटले नाही, तुझ्या मनात सुद्धा साधे सॉरीचे फिलिंग सुद्धा आले नाहीत का? तेव्हा सौमित्र उठतो आणि रागाने म्हणतो की ऐश्वर्या तू जे काही केले त्याचा विचार सुद्धा तू करत नाहीस, मला त्या आउट हाऊस मध्ये बांधून ठेवले होते, जीवे मारण्याची धमकी दिली होती। आणि तेवढ्यात सारंग हा बाहेरून येतो। सौमित्र म्हणतो की तू अवंतिकाला सुद्धा गन पॉइंट वर ठेवले होते। तर ऐश्वर्या जोरात ओरडते कारण तो डिझर्व करत होता। तेव्हा सौमित्रचे लक्ष सारंगकडे जाते। तेव्हा अवंतिका ही ऐश्वर्यावर ओरडते की गप्प बसायचे, खूप काही बोलली। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय ग, तुझा काय संबंध, तू का मध्ये मध्ये बोलतेस? अवंतिका म्हणते की सौमित्र माझा होणारा नवरा आहे। तर ऐश्वर्या म्हणते की तो माझा सुद्धा होणारा नवराच होता, याने मला दगा दिला, कळले ना तुला, तू सुद्धा विश्वास ठेवू नको याच्यावर, तुला सुद्धा तो कधी दगा देईल सांगता येत नाही। तेव्हा अवंतिका ही ऐश्वर्यावरच ओरडते की आम्हाला जे काही करायचे असेल ते आम्ही करू, तू मध्ये बोलू नकोस। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय ग, काय करणार तू? आणि चुटक्या वाजत म्हणते की तुम्ही पाहाच की आता मी तुमचे लग्न कसे होऊन देते ते। तेव्हा सारंग ऐश्वर्याला शांत करतो आणि चला, तर ऐश्वर्या ही सारंगवरच ओरडते आणि मला काही सांगायचे नाही सारंग, जे काही सांगायचे असेल ते तुमच्या भावाला सांगायचे, हा जे काही वागला त्याच्यामुळे ही सर्व परिस्थिती ओढवली। तेव्हा हॉटेलचे मालक येतात आणि काय काय चाललंय ते असे विचारतात। तर तुम्ही का भांडतात? तर ऐश्वर्या म्हणते की हो, आम्ही भांडत नाही, दिसत नाही का तुम्हाला, आम्ही फक्त बोलतो। तेव्हा लगेच अवंतिका पुढे येते आणि ऐश्वर्या बोलत नाही, तू इथे तमाशा चालवला, तमाशा, आणि तो सुद्धा विनाकारण, त्यामुळे शट आणि गेट लॉस्ट। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय ग, तू कोण आहे मला गेट लॉस्ट म्हणणार? हे हॉटेल तुझ्या मालकीचे नाही हे तुला कळले ना, आणि तमाशा काय असतो हे आता मी तुला दाखवणार। म्हणून ऐश्वर्या रागाने अवंतिकाला हात मारण्यासाठी उगारते। तर अवंतिका लगेच ऐश्वर्याचा हात धरते। तेव्हा सौमित्र अवंतिकाला धरतो आणि सारंग हा ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या काय करता तुम्ही हे सर्व, चला, आणि तो ऐश्वर्याला तेथून घेऊन निघून जातो। ऐश्वर्या मात्र बडबड करत असते की सौमित्र तुम्हाला दगा दिलास। तेव्हा सौमित्र अवंतिकाला शांत करतो। त्यानंतर इकडे ऐश्वर्या घरी येते आणि तिचा
पारा मात्र काही उतरलेला नसतो, ती ताणतण करतच असते। तेव्हा सारंग तेथेच असतो आणि घाबरत असतो, ऐश्वर्याकडे पाहत असतो। सारंग ऐश्वर्याला म्हणतो की हे बघा ऐश्वर्या, तर ऐश्वर्या मात्र सारंगला काही बोलून देत नाही। तेव्हा सारंग तरी सुद्धा बोलतो की हे बघा, चिडून तुम्ही स्वतःलाच त्रास करून घेता। तर ऐश्वर्या म्हणते की त्रास नाही तर मग काय होणार सारंग, ज्यांना त्रास व्हायला पाहिजे त्यांना तर त्रास होतच नाही, ती लोक तर मस्त तिकडे मजेत आहे, आनंदी आहे, त्यांच्या मनासारख्या सर्व गोष्टी घडतात आणि मी काय करते हे तुम्ही फक्त बघत बसलात। तेव्हा सारंग म्हणतो की तुम्ही पाणी घ्या, तुम्हाला जरा शांत वाटेल। तेव्हा सारंग तिला पाणी द्यायला लागतो, परंतु त्यातील पाणी संपलेले असते, म्हणून सारंग ऐश्वर्याला म्हणतो की मी पाणी घेऊन येतो, म्हणून तो किचन मध्ये निघून जातो। तेव्हा मात्र ऐश्वर्या विचार करते की अगं ऐश्वर्या, तू हे काय करतेस, तुला सौमित्राचं लग्न मोडायचं हे जर तू सारंग समोर बोलली, तो तुझ्या अजून प्रेमात जरी असला तरी तो जानकीचा अजून पिट्टू आहे, मला हे लग्न मोडायचे ही गोष्ट तो जानकीला नक्की जाऊन सांगू शकतो, म्हणून स्वतःला ती शांत करते आणि हे असे नाही झाले पाहिजे, मग त्यासाठी तुला सारंगशी प्रेमाने वागावीच लागेल। मला सारंगशी तुसडेपणाने नाही वागता येणार, जोपर्यंत तो जानकीच्या आज्ञा मोडून आंधळेपणाने तुला फॉलो करत नाही तोपर्यंत तुला स्वतःच्या प्रेमामध्ये सारंगला भिजत ठेवावीच लागेल। आज रेस्टॉरंट मध्ये जे काही झाले ते त्याच्या मनातून आता काढून टाकावेच लागेल असे ती ठरवत असते। तेवढ्यात सारंग पाणी घेऊन येतो आणि ऐश्वर्याला पाणी देतो। तेव्हा सारंग हा बाजूला जायला निघतो, तर ऐश्वर्या म्हणते की सारंग, थँक्यू सो मच, खरंच तुम्ही खूप काळजी करता हो माझी, आणि मी तुमचा जरा सुद्धा विचार करत नाही, तुम्हाला सुद्धा किती वाईट वाटले असेल, तुम्ही किती हर्ट झाला असाल याचा मी जरा सुद्धा विचार नाही केला, पण मी काय करू, सौमित्र माझ्या समोर आला, मग मी काय करावे, म्हणून मला ते सर्व आठवायला लागले की तू माझ्या सोबत कसा वागला होता, त्याने काय केले ते, त्यामुळे मला माझा राग अनावर झाला आणि खरंच सॉरी, रिअली त्याबद्दल सॉरी, आणि जर तुम्हाला वाईट वाटले असेल तर वाईट वाटले असेलच, खरंच सारंग, आय एम रिअली सॉरी, म्हणून ती सारंगची माफी मागण्याचे नाटक करते आणि ती सारंगला प्लीज बसण्यासाठी सांगते, तर सारंग नाही करत असतो। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की माझ्यासाठी तरी प्लीज। तेव्हा सारंग शांत सोफ्यावर बसतो, तर ऐश्वर्या त्याच्या शेजारी बसते आणि सारंगला म्हणते की सारंग, मला माहिती आहे की तुम्ही माझ्यामुळे खूप हर्ट झालात, आज रेस्टॉरंट मध्ये जे काही घडले ते खरंच खूप चुकीचे घडले, त्यामुळे आय एम रिअली व्हेरी सॉरी आणि मी हात जोडून तुमची माफी मागते, म्हणून ऐश्वर्या मुद्दाम सारंग समोर हात सुद्धा जोडते। तेव्हा सारंग लगेच ऐश्वर्याचे हात धरतो आणि प्लीज तुम्ही असे हात जोडू नका, आणि लगेच त्याच्या लक्ष देते की ऐश्वर्याचे हात आपल्या हातामध्ये आहे आणि लगेच तो गाईने ते हात सोडून देतो। तेव्हा सारंग डोळ्यामध्ये पाणी आणून म्हणतो की ऍक्च्युली मला राग सुद्धा खूप आला होता आणि वाईट सुद्धा खूप वाटले होते, पण तुम्हाला त्याची जाणीव आहे हे कळल्यावर पोळलेल्या मनावर फुंकर घातल्यासारखे वाटले। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, कारण तुम्ही खरंच खूपच सेन्सिटिव्ह आहात सारंग, मी सुद्धा खूप सेन्सिटिव्ह आहे, आणि वाईट गोष्ट म्हणजे विश्वासघात, अपमान, ह्या सर्व गोष्टी मला सहन नाही होतो, या सर्व गोष्टीचा मला त्रास होतो, आणि ऍक्च्युली या घरामध्ये तुमचा कधी कधी अपमान केला जातो। तेव्हा सारंग म्हणतो की काय, तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो सारंग, तुमच्या लक्षात येत नसेल ही गोष्ट, जसे मी तुम्हाला आता म्हटले की मी तुमचा खरंच खूप विचार करते, तेव्हा मला ह्या गोष्टी नोटीस होत असतात, कारण मी तुमची बायको आहे आणि नवऱ्याचा अपमान त्याच्यापेक्षा त्याच्या बायकोला जिव्हारी लागतो। आणि हे बघा सारंग, घरामध्ये कधी कधी तुम्हाला ही कुकुल्या बाळासारखे वागवले जाते ना, मला ते अजिबात आवडत नाही, तुम्हाला अशी बरोबरीने वागणूक द्यायला पाहिजे, तुमचे काहीतरी विचार आहे, तुमचे काहीतरी मत आहेत, त्याचा सुद्धा विचार केला पाहिजे, त्याचा सुद्धा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे, पण ते नाही होत, त्यामुळे ती गोष्ट मला नाही आवडत। तेव्हा सारंग मात्र विचारात पडतो, तर ऐश्वर्या मुद्दा म्हणते की जाऊन द्या सारंग, आता त्या सर्व गोष्टीच्या विचारात नका पडू। तेव्हा सारंग एकटक ऐश्वर्याकडे बघत म्हणतो की खरे सांगतो की ऐश्वर्या, तुम्ही माझा इतका विचार करता हे मला माहितीच नव्हते। तेव्हा ऐश्वर्या मुद्दा म्हणते की अहो खरंच सारंग, मी तुमचा खरंच खूप विचार करते, मगाशी मला माहिती नव्हते जे काही घडले, आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मला थोडासा वेळ तर लागणारच ना। तेव्हा सारंग म्हणतो की अहो, मी तुम्हाला म्हंटलो की मी तुम्हाला यातून बाहेर काढेन, म्हणून म्हटले की नाही, गोष्टी हाताबाहेर जाऊ नये म्हणून। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अजून इम्पॉर्टंट एक गोष्ट आहे, तर सारंग म्हणतो की अहो बोला ना, आणि ऐश्वर्याच्या जवळ येतो। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो भूक लागली, आणि त्या सौमित्राच्या नादामध्ये जेवण सुद्धा केले नाही, आणि आपली डिनर डेट खूप खराब झाली।
तेव्हा सारंग म्हणतो की काही हरकत नाही, मी घरात जे काही असेल ते घेऊन येतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही, तुम्ही कशाला उगाच इतका त्रास करून घेता, अगोदरच माझ्यामुळे तुम्हाला इतका त्रास झाला, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येते. तर सारंग म्हणतो की नाही हो, तुम्ही बसा, तुम्हाला रिलॅक्स होण्याची गरज आहे, मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येतो. आणि एक गोष्ट, आता यापुढे कसलाही तुम्ही विचार करू नका, सर्व काही माझ्यावर सोपवून द्या. आणि खुश होऊन तो स्माइल करत ऐश्वर्याकडे बघून म्हणतो की मी आहे ना तुमच्यासाठी. तेव्हा ऐश्वर्या मात्र सारंग देखत नाटक करण्यासाठी थोडीशी स्माइल करते. सारंग तर आणखीनच खुश होतो आणि किचन मध्ये ऐश्वर्यासाठी काहीतरी आणायला येतो. तर ऐश्वर्या म्हणते की इमोशनल फुल कुठला, मी आहे ना म्हणतो मला. तेवढ्यात सारंग हा किचन मध्ये ताट करत असतो. जानकी येते आणि विचारते की सारंग भाऊजी काय करता. तेव्हा सारंग म्हणतो की वहिनी ऐश्वर्यासाठी जेवण घेऊन जातो. तेव्हा जानकी विचारते की ऐश्वर्यासाठी, आणि तुम्ही तर जेवायला बाहेर गेला होतात ना. सारंग म्हणतो की हो, जेवायला बाहेरच गेलो होतो, पण तेथे गेल्यानंतर विचित्र घटना घडली. तेव्हा जानकी विचारते की म्हणजे काय घडले. तर सारंग म्हणतो की मी आणि ऐश्वर्या ज्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो त्याच हॉटेलमध्ये नेमकं सौमित्र दादा आणि अवंतिका जेवायला आले होते. जानकी म्हणते की काय. तर सारंग म्हणतो की हो ना. तर जानकी विचारते की मग काय. तर सारंग सांगतो ऐश्वर्याने त्यांना पाहिले आणि खूपच भडकल्या आणि त्यांच्यामध्ये वादावादी सुद्धा खूप झाली. आणि रागाच्या भरात ऐश्वर्या सौमित्राला असे सुद्धा म्हटले की तुमच्या दोघांचे लग्न मी होऊन देणारच नाही. ते ऐकून जानकीला तर धक्काच बसतो आणि शेवटी सत्य काय आहे हे जानकी समोर येतेच. तर हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये ऐश्वर्या रूम मध्ये ठरवत असते की सौमित्र, मी तुझे लग्न नाही होऊन देणार, तुम्हाला फसवलेस, त्यामुळे मी बरोबर शोधून काढेल की तुझं लग्न कधी आहे ते. म्हणून ऐश्वर्या ही सुमित्रा, ऋषिकेश आणि जानकी रूम मध्ये जे काही बोलत असतात ते सर्व चोरून ऐकते. तर सुमित्रा ही ऋषिकेशला विचारत असते की सौमित्र त्याच मुलीशी लग्न करतो ना जिच्याबरोबर तो पळून गेला होता. तेव्हा जानकी म्हणते की हो. तेव्हा सुमित्रा डोळ्यामध्ये पाणी आणत विचारते की कधी आहे लग्न. तर जानकी म्हणते की 2 दिवसांनी आहे. आणि ऐश्वर्या हे सर्व चोरून ऐकते. तेव्हा ऋषिकेश विचार करतो की लग्न तर उद्या आहे, मग ही असे का म्हणतेस की 2 दिवसांनी. तेव्हा जानकीने ऐश्वर्याला मुद्दाम असे फसवलेले असते. तर आता पुढे काय काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.